नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी सर्दी, खोकला, गळ्याची खरखर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे, ज्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचाच गळ्याची जी खरखर आहे किंवा खोकला आहे किंवा यामुळे सर्दी होऊन नाक गच्च झालेले असेल तर यापासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत रामबाण आणि अगदी प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे। यासाठी प्रथम एक ग्लास भरून पाणी घ्या आणि यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा साल काढून स्वच्छ धुवून कुटून टाकून द्या। आणि येथे मी गवती चहा घेतली आहे, गवती चहा देखील यामध्ये टाका। 2 ते 3 काळ्या मिऱ्या बारीक कुटून याची पावडर करून यामध्ये टाका व पाव चमचा भरून हळद पावडर यामध्ये टाकायची आहे। पाव चमचा हळद पावडर व यामध्ये 2 चमचे भरून गूळ टाकायचे आहे व मंद आचेवर हे अगदी छान उकळवून घ्यायचे आहे। जोपर्यंत हे मिश्रण आहे हे अर्धे होत नाही इतपत आपण हे छान उकळवून घ्यायचे आहे। हे बघा, आपला काढा छान उकळून तयार झाला आहे। आणि यानंतर आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबूचे रस टाकायचे आहे। गरम गरम असताना हा काढा गाळून घ्यायचा आहे। व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हा तयार झालेला काढा घोट घोट करून आपल्या गळ्याला शेक लागेल याप्रमाणे ज्या वेळेस त्रास होत असेल त्यावेळेस लगेचच पिऊन घ्यायचा आहे। दिवसभरातून 2 वेळेस तुम्ही हा काढा पिल्यास सर्दी खोकल्याचा त्रास बरा होण्यास नक्कीच मदत होते व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण ह्या काढाचा वापर करू शकतो। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।